रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जना हो, नमस्कार. समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोध या अद्भुत अलौकिक ग्रंथाचं आपण चिंतन करतो आहोत. काल आपण दशक 10 समास 4 बीजलक्षण निरूपण या समासापर्यंत आलो होतो. समर्थांनी या समासामध्ये खेचर, भूचर, वनचर, जलचर या सगळ्यांची उत्पत्ती ही शरीरापासून होते हा विचार आपल्याला दिला. आणि वायू स्वरूप असलेल्या क्षुद्र देवता सुद्धा या असमंतामध्ये त्या वास करून असतात. आणि जेव्हा आपण त्या प्रकारची साधना करतो तर साधना एका पातळीला गेली तर त्या देवता आपल्याला आपल्या समोर प्रकट होतात, आपल्याला दर्शनही देतात. आपण एक पाहिलं की या समासामध्ये शेवटच्या टप्प्यात उत्तरार्धामध्ये समर्थांनी ओवी क्रमांक 41 आणि 42 या 2 ओव्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलाय. नाना अवतार धरणे, दुष्टांचा संहार करणे, धर्मस्थापया करणे विष्णूस जन्म. म्हणून धर्मस्थापनेचे नर तेही विष्णूचे अवतार, अभक्त दुर्जन रजनीचर सहजची झाले. सज्जनाओ, या समासाचं नाव आहे बीज लक्षण. धर्म स्थापना करणं म्हणजे त्याचं बीजारोपण करणं.
आणि म्हणूनही या समासामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचा रामदास स्वामींनी दिलेला संदर्भ हा या समासाच्या नावावरून सुद्धा योग्य असाच वाटतो. बाकी राजांचं कौतुक आहे. एका प्रसंगामध्ये शिवाजी महाराज दंडवत घालत असताना समर्थांनी त्यांना उचलून खांद्याला धरून आपल्या छातीला लावलं आणि ते म्हणाले की आपण शिवाचे अवतार आहात. म्हणजे समर्थांच्या मनामध्ये राजांबद्दल किती आदराची भावना होती हे यावरून आपल्या लक्षात येतं. पुढचा जो समास आहे दशक 10वा समास 5 हा आहे पंचप्रळय. या समासाच्या नावावरून आपल्या लक्षात येतं की 5 प्रकारचे प्रलय किंवा 5 प्रलय या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपल्या समोर वर्णन केलेले आहेत. महत्वाचं म्हणजे हा समास वाचत असताना आपल्याला आधुनिक विज्ञान, उपनिषद, पुराण या सगळ्यांचे दाखले समर्थांनी या पंचप्रलय समासामध्ये घेतलेले आहेत. मी आपल्याला आत्ता सांगितलं की आधुनिक विज्ञान जे आपण सध्या अनुभवतो आहोत, विज्ञानातले अनेक बदल, या सृष्टीतले अनेक बदल, ते उपनिषदांमध्ये ज्याप्रमाणे चराचर सृष्टीचा अंत सांगितला आहे, लय सांगितलेला आहे, त्याचा संदर्भ या ठिकाणी आहे. महाभारतातल्या प्रसंगाचा संदर्भ या ठिकाणी आहे. त्यामुळे अशा विविध ग्रंथांचा आधार घेऊन त्याचा संदर्भ देऊन समर्थांनी या समासाचं विवेचन आपल्या समोर ठेवलेलं आहे. प्रलय याचा अर्थ संहार किंवा सर्वनाश. आपण समर्थांनी जी प्रार्थना रचली रामाजवळ, त्यामध्ये एक शब्द आलेला आहे बोहरी, कल्याणकरी रामराया. आपण करुणाष्टक 3-4 दिवस ऐकली आणि करुणाष्टकांचा समारोप आपण कल्याणकरी रामराया या प्रार्थनेने मेधा कुलकर्णींनी केला. समर्थ जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपलं कर्तव्य संपलेलं आहे आणि हा देह सोडणं आहे, तर तेव्हा समर्थ चाफळच्या उत्सवाला त्या वर्षी गेले नाहीत. कारण त्यांच्या असं लक्षात आलं की आपण जर तिथं जाऊ तर आपलं मोठेपण होईल. म्हणून समर्थांनी संभाजीराजांना सुद्धा जे पत्र पाठवलं होतं तर त्यामध्ये लिहिलं होतं की देवालय रामाचे व्हावे. आणि म्हणून संभाजीराजांनी समर्थ गेल्यानंतर सज्जनगडावर जी राम पंचायतनाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, जे मंदिर उभारलेलं आहे, प्राणप्रतिष्ठा तर समर्थांनी माघ वद्य पंचमीलाच केली होती. 4 दिवस अगोदर, जायच्या अगोदर ज्या मूर्ती तंजावरवरनं एका अंध कारागिराने केलेल्या होत्या, त्या मूर्ती गडावर आलेल्या होत्या आणि त्याचं प्राणप्रतिष्ठा जी आहे त्या मूर्तींची, तर ती समर्थांनी माघ वद्य पंचमीला केली आणि माघ वद्य नवमीला समर्थांनी देह ठेवला. समर्थांनी असं सांगितलं की आता मंदिर माझं होऊ नये, देवालय माझं होऊ नये. कारण काय, समर्थ रामाचा दास म्हणून स्वतःला समजत होते. त्यांनी आपलं नाव सगळं बदलून टाकलं, रामदास हे नाव धारण केलं. निजधामी जायचं ठरल्यानंतर समर्थ चाफळला गेले आणि रामाची प्रार्थना केली. त्यामध्ये त्यांनी जो शब्द वापरला कल्याणकरी रामराया, त्यामधला जो शब्द आहे आरंभिली बोहरी, म्हणजे औरंगजेब आता फार जोरात येऊ घातलेला आहे आणि संभाजीराजांच्या घरामध्येच बेदिली झालेली आहे. त्यामुळे सगळीकडूनच संकट घेरून आलेली आहेत. अशा परिस्थितीला समर्थांनी आरंभिली बोहरी हा शब्द वापरलेला आहे. प्रलय म्हणजे एक प्रकारे बोहरीच आहे, नाश.
ज्या गोष्टी यदृष्टम तन्नुष्टम, श्रुती माऊली आपल्याला सांगते की जे जे दृश्यमान आहे, जे जे जन्माला आलेलं आहे, ते सगळं एक दिवशी ऱ्हास पावणार आहे, नाश होणार आहे. समर्थांनी या समासामध्ये 5 प्रलय सांगितलेली आहेत. मुळातून आपण हा समास वाचला पाहिजे आणि हे 5 प्रलय कुठे होतात, कसे होतात, त्याचं विवेचन रामदास स्वामींनी या समासामध्ये केलेलं आहे. समर्थ असं म्हणतात की 2 प्रलय हे पिंडामध्ये होतात. पिंड म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे की श्राद्धाच्या वेळी, पक्ष्यांच्या वेळी ते पिंड केलेले असतात आणि 10वा वगैरे ज्या दिवशी असतो, 10वा 11वा वगैरे मनुष्य गेल्यानंतर, तर ती जी पिंड केलेली असतात, तर त्या पिंडामध्ये तो जीवात्मा आहे असं गृहीत धरून ती पूजा केलेली असते आणि त्याला काकस्पर्श जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तो जीवात्मा सुटला आहे असं गृहीत धरलं जातं. जर काकस्पर्श होत नसेल तर तो कुठेतरी अडकलाय किंवा त्याची काहीतरी इच्छा राहिली आहे असं मानतात. आणि मग जवळचे नातेवाईक म्हणतात किंवा कुणीतरी ज्याला जसं वाटतं तसं, किंवा लहान मूल आहे त्याचं देखभाल कुणी करणार, काकाला सांगतात किंवा नमस्कार करून तू म्हण किंवा मी लहान मुलाकडे लक्ष देईन वगैरे, असे जे काही काय म्हणतो त्याला शक्यता ज्या असतात त्या बोलून दाखवल्या जातात. समर्थ या ठिकाणी म्हणतात की पिंडाचे 2 प्रलय आहेत, ब्रह्मांडाचे 2 प्रलय आहेत. पिंड म्हणजे या ठिकाणी जीवात्मा घेतलाय, प्राणी घेतलाय, मनुष्य घेतलाय. मानवी जीवनामध्ये 2 प्रलय आहेत, तसे ब्रह्मांडामध्ये 2 प्रलय आहेत. आणि 5वा जो प्रलय आहे तर त्याला समर्थ रामदासांनी नाव दिले विवेक प्रलय. समर्थांना हा विवेक शब्द अत्यंत प्रिय आहे. एकही ग्रंथ असा नाहीये की ज्या ग्रंथामध्ये 358 वेळा विवेक शब्द आलेला आहे. कुठल्याही संत महंतांचा ग्रंथ घ्या, पण समर्थांच्या दासबोध हा 358 वेळा विवेक शब्द आपल्या समोर आणतो. तो अनेक अंगाने येतो, अनेक अर्थाने पण येतो, पण विवेक त्याचा जो मूळ संस्कार आहे, सावध असणे, विचार करणे, हुशार असणे, दक्ष असणे, हे सगळे आयाम त्या विवेकाच्या भोवती आपल्याला जोडलेले दिसतात. समर्थांनी या ठिकाणी सांगितले की 2 प्रलय जे आहेत तर ते पिंडाचे म्हणजे प्राण्याचे किंवा या देहाचे, 2 प्रलय हे आहेत ब्रह्मांडाचे, या सृष्टीचे 2 प्रलय आहेत. आणि 5वा प्रलय हा विवेकाचा आहे. विवेकाचा प्रलय, विवेक प्रलय हा मानवी जीवनामध्ये मनुष्य जिवंत असताना करून घेऊ शकतो आणि तो या जीवनातून सुटतो. म्हणजे जीवात्म्याचं जे बंधन आहे ते त्याला सोडतं. त्यालाच आपण जीवनमुक्त अवस्था असं मानतो. आपण जे 4 मुक्त प्रकार बघितले, विदेहमुक्त, जीवनमुक्त, मुक्त, असे जे काही 4 प्रकार पाहिले आपण, तर या 4 प्रकारातली जी अवस्था आहे जीवनमुक्त, म्हणजे मुक्तावस्था आल्यानंतर जीवन जगत राहणं, तर मनुष्य साधना करून या पातळीपर्यंत जाऊ शकतो असं समर्थ सांगतात. दोन्ही पिंडी दोन्ही ब्रह्मांडी, 4 प्रळय नवखंडी,
पाचवा प्रलय उदंडी जाणीजे विवेकाचा श्रीराम. पाचवा जो प्रलय आहे तर तो समर्थ म्हणतात की तो विवेक प्रलय आहे. मग आता माणसाच्या जीवनातले दोन प्रलय कोणते, पिंडातले दोन प्रलय कोणते? समर्थांनी एक सांगितलं, पहिला निद्रा प्रलय. जेव्हा आम्ही झोपी जातो तेव्हा आमचे सगळे व्यवहार फक्त श्वसन पचन वगैरे या ज्या रक्ताभिसरण की ज्या आमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, त्याचा कंट्रोल कुठे आहे? त्या चैतन्याजवळ आहे. पण या देहाकडे त्याचा कंट्रोल नाहीये, त्याचं नियंत्रण नाहीये. म्हणून निद्रा किंवा झोप येणं हा एक प्रलय आहे. आपले व्यवहार थंडावतात सगळे. झोपल्यानंतर आपले सगळे व्यवहार जे आहेत तर ते थंड होतात, शांत होतात. आणि मनुष्य काय मेलाय का काय अशी सुद्धा शक्यता वाटते. म्हणजे खूप वेळ जर झोपून राहिलेला असेल माणूस आणि त्यातल्या त्यात असं समजून चला की एखादी व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रस्त आहे, वय झालेलं आहे आणि बऱ्याच दिवसांपासून कमी जास्त होऊ लागले. अशी व्यक्ती जर बराच वेळ झोपून राहिली तर काय वाटतं? कारभार आटोपला का काय अशी शक्यता वाटते. समर्थ या ठिकाणी म्हणतात की तो मेल्यासारखा झोपतो किंवा त्याची झोप ही मृत्यूसारखी असते. तो आहे निद्रा प्रलय, की ज्या ठिकाणी आपल्या शरीराच्या बऱ्याचशा ज्या संस्था आहेत त्या कार्य करत नाहीत. पिंडामधला दुसरा जो प्रलय आहे तो आहे मृत्यू प्रलय. जेव्हा या जीवात्म्याला असं वाटतं की या देहाकडनं मला माझे जे चोचले आहेत, एका अर्थाने असंच घेतलं पाहिजे, मला जे हवं नको आहे ते जर पुरवलं जात नसेल तर मग या देहामध्ये कशाला राहायचंय? आणि तो जो प्राण जो आहे, सूक्ष्म शरीर, प्राणरूप असलेलं, मनोमय असलेलं, प्राणमय असलेलं मन किंवा सूक्ष्म देह जो आहे की तो वायू स्वरूप आहे. आणि तो जेव्हा या शरीराला सोडतो तेव्हा त्याला आपण मृत्यू असं म्हणतो. हा पिंडाचा दुसरा प्रलय आहे, मृत्यू प्रलय. पहिला आपण पाहिला निद्रा प्रलय, दुसरा आहे मृत्यू प्रलय. समर्थ या ठिकाणी असं म्हणतात, तिकडे गेला मन पवनू, इकडे राहिली नुसती तनू. तनू म्हणजे शव, देह राहिला. मनु पवनू आपण पाहिलंय की जेव्हा मृत्यू येतो तेव्हा या पंचभूतात्मक देहातून काय बाहेर पडतं? फक्त मन किंवा जो सूक्ष्म देह आहे तो बाहेर पडतो. त्यालाच लिंग देह असंही म्हणतात. आणि तो वासना घेऊन बाहेर पडतो. समर्थ पुढे म्हणतात, या नाव निद्रा प्रलय म्हणजे झोपेचा, निद्रा प्रलय म्हणजे झोप. जागृतीचा होय क्षय, जागेपणाचा तिथं क्षय झाला म्हणून ती निद्रा. आता एका देहांत समये म्हणजे मृत्यू प्रलय श्रीराम. देहाचा अंत आला म्हणजे मृत्यू आला. हा दुसरा प्रलय आहे. हे दोन प्रलय झाले पिंडाचे. आता ब्रह्मांडाचे दोन प्रलय समर्थांनी पुढे वर्णन केलेले आहेत. जसा पिंडाप्रमाणे ब्रह्मदेव सुद्धा झोपतो म्हणतायत समर्थ. आणि जेव्हा ब्रह्मदेव झोपतो तेव्हा ब्रह्मदेवाची जेव्हा निद्रा लागते तेव्हा सत्व, रज आणि तमगुण हे सुप्तावस्थेत जातात. म्हणजे काय होतं तर त्याला शास्त्रांनी नाव दिलेले साम्यावस्था, गुणसाम्यावस्था. ते गुण जे आहेत, हे त्रिगुण जे आहेत तर ते एका समान पातळीवर आहेत म्हणून त्याला ती साम्यावस्था नाव दिलेलं आहे. या काळामध्ये सृष्टीचे व्यवहार थांबतात, पण सगळं चक्र नाही थांबत. जसं माणूस झोपल्यानंतर काही यंत्रणा काम करतेच आहे. आपलं पचन काम करत असतं, रक्ताभिसरण आहे, हृदय चालू असतं, श्वास चालू असतो, लंग्स काम करत असतात. पण डोळे, हात, पाय या ज्या हे असतात यंत्रणा,
ही अवयव काम करायचं थंड पडतात. तसंच समर्थ म्हणतात की जेव्हा ब्रह्मदेव झोपतो तेव्हा सृष्टीचे काही व्यवहार थंडावतात, कारण त्या ठिकाणी सत्व, रज, तम हे तिन्ही गुण एका पातळीवर येतात नव्हे, ते सुप्त होतात. कुठलाही गुण प्रकट होत नाही, अभिव्यक्त होत नाही, आणि त्यामुळे त्या गुणाच्या अधिष्ठानावर चाललेलं, मग ते सात्विक असेल कार्य, राजसिक असेल, तामसिक असेल, कुठलंही कार्य या सृष्टीचं चालत नाही. हा झाला निद्रा प्रलय ब्रह्माचा. आता ब्रह्माचा मृत्यू प्रलय म्हणजे या सगळ्या चराचर सृष्टीचा ऱ्हास. सत्यनाव, मी जे तुम्हाला म्हणालो की आधुनिक विज्ञान किंवा आत्ता सध्याची जी परिस्थिती आपण पाहतो आहोत ती समर्थांनी या ठिकाणी ओवीबद्ध केलेली आहे. आपण जे आज म्हणतो आहोत की ग्लोबल वॉर्मिंग चालू झालेलं आहे. आपल्या लहानपणी मला तरी आठवत नाही की घरातल्या लोकांनी सांगितलंय उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर जाऊ नकोस, आजारी पडशील, ऊन लागेल वगैरे, असं कधीही मी ऐकलेलं नाही. पण आज काय परिस्थिती आहे, आपण मुलांना बाहेर जाऊ शकत नाही, जाऊ देऊ शकत नाही. आणि जर मुलं बाहेर गेली तर त्यांना ऊन लागतं, आजारी पडतात मुलं. आपण सुद्धा मोठी माणसं बाहेर जाऊ शकत नाहीत. मग नाकाला एक रुमाल, मोठा रुमाल, गमछा, मुंडासं बांधल्यासारखं पूर्ण कपाळाला तोंडाला बांधायचं, अंगावर कपडे, त्यावर पुन्हा एक तो व्हाईट पांढरा रंगाचा जो अंगरखा असतो तो घालायचा. आणि असं आपण आपल्या शरीराला संरक्षण करून घेतो, कारण हे जे आहे ग्लोबल वॉर्मिंग त्याचं वर्णन समर्थांनी या समासामध्ये केलेलं आपल्याला आठवतं, दिसतं. समर्थ म्हणतात, सूर्य तपे 12 कडी, तेणे पृथ्वीची होय होळी. आज 10 वर्षाखाली किंवा 20 वर्षाखाली ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर काय होतं आणि आज टेम्परेचर किती आहे? भंडारा जिल्ह्यामध्ये मी आत्ता दासनवमीच्या काळामध्ये गेलो होतो, तर मला तिथं असं समजलं की 47 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान जातं. यावर्षी नागपूरला 47 डिग्री सेंटीग्रेड तापमान होतं. काय अवस्था असेल? त्यानंतर समर्थ या ठिकाणी सांगतात की सूर्याला खडतरता चढते, तो तीव्र होतो, आग ओकतो अक्षरशः. पाणी कमी पडतं, पर्जन्यमान कमी होतं, म्हणून आज आपण काय केलेलं आहे, जलसंवर्धन करतो, पाणी जपून वापरा सांगतो, जल है तो कल है अशा घोषणा करतो. माझ्या लहानपणी मी नांदेडला राहतो, गोदावरीचा पूर हा किमान 3 ते 4 वेळा पावसाळ्यामध्ये यायचा. आम्ही गोदावरीच्या काठावर जाऊन पाहायचं, आज काय 10 पायऱ्या गेल्या, आज काय झाडाच्या बुंद्याला टेकलं, आज काय झाडाचा शेंडा सुद्धा दिसत नाही, असे पूर त्यावेळी यायचे. आता पर्जन्यमानच नाही, पावसाळाच नाहीये तेवढा. हे सगळं वर्णन समर्थांनी या समासामध्ये करून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर ओझोन वायूचा विरळ होत चाललेला थर, त्यातून सगळी सृष्टी किंवा या हे सगळ्या सृष्टीचं बिघडत चाललेलं तंत्र, या सगळ्याचं विवेचन समर्थांनी या ठिकाणी केलंय. आणि समर्थ म्हणतात की हा ब्रह्मांडाचा मृत्यू प्रलय आहे. आणि मग असं सगळं होत असताना पुन्हा पृथ्वीची राख होईल, ती पाण्यामध्ये जाईल, पाण्यातून अग्नी हे होईल, आणि असं सगळं ते या स्पेसमध्ये, अवकाशामध्ये ते सगळं विरून जाईल, असं समर्थ हा ब्रह्मांड प्रलय सांगतात. असे आपण पाहिले की 2 पिंडाचे प्रलय आहेत, निद्रा प्रलय, मृत्यू प्रलय. तसंच निद्रा प्रलय ब्रह्माचा म्हणजे ब्रह्मांडाचा, आणि ब्रह्माचा मृत्यू किंवा ब्रह्मांडाचा मृत्यू येणं म्हणजे सगळ्या सृष्टीचा नाश होणं, म्हणजे त्याला मृत्यू प्रलय असं समर्थांनी वर्णन केलेलं आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात की सगळ्या देवदेवता आणि सगळे अवतार जे आहेत, तर हे सगळे मूळ मायेमध्ये लीन होतात, काहीच शिल्लक उरत नाही. प्रकृती असता विवेक कीजे, त्यास विवेक प्रळय बोलिजे, 5ही प्रळय ओजे, तुझ निरोपिले श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतायत की मी तुला 5ही प्रलयांचं वर्णन केलेलं आहे. आपण पाहिलं 2 पिंडाचे, 2 ब्रह्मांडाचे. 5वा जो प्रलय आहे, समर्थ म्हणतात प्रकृती असता विवेक कीजे,
या देहामध्ये, मानवी जीवनामध्ये आम्हाला पाठीचा कणा उभा मिळालेला आहे आणि आम्हाला या सगळ्या शरीराचं ज्ञान आहे. षटचक्र कुठं आहेत याचं आम्हाला ज्ञान आहे. आम्हाला आत्मज्ञान प्राप्तीसाठी ही जी प्रक्रिया आहे तर ती विवेकाधिष्ठित करावी लागते. यावर्षी 48 डिग्री तापमान नागपूरचं गेलं असं आत्ता आपल्याला ते सांगतायत. म्हणजे 47च्या पुढे दर वर्ष 2 वर्षानंतर अर्धा डिग्री सेंटीग्रेड जे आहे हे टेम्परेचर वाढतं आहे. त्यामुळे त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, ओझोन वायूचा थर विरळ झाला म्हणतो आणि अनेक प्रकारचे आजार त्यातून उद्भवत आहेत. पाऊस कमी पडतो आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या समर्थ रामदासांनी या पंचप्रळय या समासामध्ये त्याचं वर्णन केलेलं दिसतंय. समर्थ म्हणतात या ठिकाणी की नित्यानित्य वस्तूंचा जो काही आपण आत्तापर्यंतचा अभ्यास करतो आहोत की या जगामध्ये काय नित्य आहे, आत्मा हा नित्य आहे आणि पंचभौतिक देह हा अनित्य आहे. दृश्य वस्तू ज्या आहेत त्या असार आहेत, पण परब्रह्मतत्व हे सार आहे. असा नित्यानित्य विवेक, सारासार विवेक, आत्मानात्म विवेक आपण अखंडपणे केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला या विवेकाच्या बळावर परब्रह्म स्वरूप जे या सगळ्या चराचराच्या निर्माणाला, सृष्टीच्या निर्माणाला कारणीभूत आहे त्याच्या स्वरूपाची प्रचिती घेण्यासाठी किंवा त्या स्वरूपामध्ये माझं आत्मतत्व त्या मूळ तत्वामध्ये विलीन होण्यासाठी ही जी प्रक्रिया आहे त्याला विवेक प्रलय असं समर्थांनी या ठिकाणी नाव दिलेलं आहे. उपनिषद असं सांगतं की त्रिगुणांना सोडून आपण नाही राहू शकत. भले ते सत्व असेल, राजसिक असेल, तामसिक असेल, पण कुठलाही गुण आपण सोडून राहू शकत नाही. या त्रिगुणांचं संमिश्रण, या त्रिगुणांचा कर्दम आणि पंचमहाभूतिक देह अशी अष्टधा प्रकृती आपल्याला लाभलेली असताना आपण त्यातला एखादा भाग कसा काय काढून टाकू शकतो? उपनिषद आपल्याला असं सांगतं. पण दुसरं उपनिषद असंही सांगतं की या त्रिगुणांना न सोडता त्यांच्यावर विजय मिळवून, त्यांच्यावर नियंत्रण मिळवून आपण परमात्म तत्वाचा शोध घेऊ शकतो. इथं उपनिषदाचा संदर्भ समर्थ रामदासांनी या समासामध्ये आपल्याला दिलेला आहे. आणि समर्थ असं म्हणतात की असा जो ज्ञानी पुरुष असतो त्याला आत्मसाक्षात्कार व्हायला काही वेळ लागत नाही. कुणाला? विवेक प्रलय जो करतो त्याला, तोच ज्ञानी पुरुष असं समर्थांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता विवेक प्रलयानंतरची अवस्था काय आहे ती समर्थांनी ओवी क्रमांक 26 आणि 27 या 2 ओव्यांमध्ये या समासात सांगितली आहे. तेथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली, शुद्ध सारांश उरली स्वरूप स्थिती श्रीराम. जितुकी काही नामाभिधाने तये प्रकृतीचे निगुणे, प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे श्रीराम. जर आपण विवेकाच्या बळावर हा सगळा तत्वांचा झाडा किंवा या तत्वांची सगळी उकल जर करून पाहिली तर पुढे आपल्याला दासबोधामध्ये समर्थांनी समजावून सांगितलंय की हा सगळा पंचभूतात्मक देह किंवा ही जी अष्टधा प्रकृती आहे ही 82 तत्वांवर आधारित आहे. त्या समासामध्ये आपण ते पाहू. आणि ही 82 तत्व जेव्हा आपण हे एक 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 तत्व काढून टाकतो तेव्हा आपल्याला खाली काय उरतं तर केवळ परब्रह्म तत्व हे उरतं की जे काहीच नाहीये, पण त्याच्या आधारावर हे सगळं चाललेलं असतं. एक उदाहरण सांगतो. मी एखाद्या गावावरून निघालो आणि मला ज्या घरातून मी निघालो तिथल्या यजमानांनी मला एक पिशवी दिली आणि असं सांगितलं की तुम्ही तुमच्या गावी जाईपर्यंत ही सांभाळून ठेवा. मला काही राहवत नाही.
मी एका प्रवासामध्ये एका झाडाखाली बसतो. आता हे तत्वनिरास चालू आहे आणि मग मी ती पिशवी उघडतो. ती सगळी पिशवी एका मोठ्या उपरण्यावर पालथी घालतो. त्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे ते मला पाहायचं. मग त्यामध्ये मला त्या यजमानांनी दिलेली पेस्ट आहे दात घासण्यासाठी प्रवासात. मी म्हणतो माझ्याजवळ आहे की, म्हणून मी ती फेकून देतो. त्यांनी मला एक वस्त्र दिलेलं आहे असावं पांघरायला वगैरे म्हणून, एक शाल दिलेली आहे. मी म्हणतो माझ्या बॅगमध्ये आहे ना, म्हणून मी ती बाजूला काढून टाकतो. असं मी त्यांनी ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू मला बिनकामी वाटतात. विनाकारण कशाला ओझं सांभाळत बसायचे, पायी पायी जायचे आपल्याला, म्हणून मी त्या सगळ्या वस्तू एक 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 कामाची नाही, ही तर माझ्याकडे ऑलरेडी आहे, या वस्तूची मला आत्ता गरज नाहीये किंवा याचं ओझं जास्त आहे, असं म्हणून मी ते सगळं काढून टाकतो. आणि शेवटी मी ते उपरणं झटकतो. ते जे उपरणं मी झटकतो त्याला नाव आहे तत्वझाडा. आता माझ्याजवळ काय राहिलं? पण त्या उपरण्यात ज्या वस्तू आहेत किंवा त्या पिशवीमध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तू काहीतरी आहेत असं म्हणून मी ते सांभाळत मी प्रवास माझा करत होतो. मानवी जीवनामध्ये हे असंच आहे. काही वस्तू आणि काही व्यक्ती यांनी आमचं जीवन व्यापून टाकलेलं असतं आणि आम्ही त्या वस्तू आणि त्या व्यक्ती सांभाळतच त्यांचं हवं नको पण बघत, देवाला न ओळखता आम्ही आमच्या या माणसांनाच जास्त सांभाळत बसतो आणि मुख्य देव त्याच्याकडे आम्ही मात्र लक्ष देत नाही. किंवा समर्थ म्हणतात की अनेक देवांचा फापट पसारा आपण वाढवतो, पण आपण त्या मुख्य देवाला ओळखत नाही की जो आपल्याला मोक्षाप्रत घेऊन जाईल. परमात्म तत्वाला तो आमची भेट घालून देईल अशा त्या देवाकडे आम्हाला पाहायला वेळच नाहीये. पण जेव्हा आम्ही तत्वनिरास किंवा तत्वझाडा करू तेव्हा आपल्याला त्या परब्रह्म स्वरूपाची प्रचिती येते. आणि म्हणून समर्थ येते म्हणतात की तेथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली. जगज्योती काय आहे हा शब्द समर्थांनी वापरलाय, त्या चैतन्याला वापरलाय. जीवनाला जी ज्योत देते, म्हणजे ज्योत म्हणजे प्रकाश देते, ती जगज्योती आहे. ते चैतन्य आहे. ते चैतन्य निमालं, जाणीव संपली आणि शुद्ध सारांश उरली स्वरूप स्थिती. ते माझं स्वस्वरूप आहे आणि ते कसं आहे, शुद्ध आहे आणि ते सारांश आहे. आपण काय म्हणतो, एक्स्ट्रॅक्ट का सांगावं तुम्ही, मला फापट पसारा नका सांगू. मला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की तुम्ही अनेक उदाहरणं देता, त्यात वेळ जातो. ते उदाहरणं दिली तर समजतं ना. जसं तुम्हाला समजतं तसं मलाही ते समजावून सांगण्यासाठी, सोपं करून घेण्यासाठी मलाही ते समजून घ्यावं लागतं. मग असे काही उदाहरणं दिली पाहिजेत. मग समर्थ या ठिकाणी म्हणतात की सारांश उरला, शुद्ध. तो कसा आहे, अत्यंत पवित्र आहे, अत्यंत शुद्ध आहे. त्याला समर्थांनी काय म्हणलंय, विमल ब्रह्म. वि अधिक मल, मल जिथं नाही ते ब्रह्म, म्हणजे ते शुद्ध आहे, मलरहित आहे, त्याला कुठेही डाग नाही, अशुद्धपणा नाही. असं ते शुद्ध स्वरूप स्थिती जी आहे ती माझी आत्मस्थिती आहे. जितुकी काही नामाभिधाने, जे जे काही आम्ही नाम आणि रूपाने सगळं जवळ केलेलं होतं, समर्थ म्हणतात तये प्रकृतीचे निगुणे. हे सगळी जी वस्तू आणि व्यक्ती आहेत ह्या सगळ्या प्रकृतीच्या आकाराने आहेत किंवा प्रकृतीच्या माध्यमातून आहेत. आपल्याला माहिती आहे की काय या चराचर सृष्टीमध्ये किंवा या जगामध्ये केवळ दोनच गोष्टी आहेत. एक आहे पुरुष आणि दुसरी आहे प्रकृती. प्रकृती म्हणजे आपल्याला माहिती आहे की माया. आणि जसं मीरा म्हणाली की माझ्या दृष्टीनं तर या जगामध्ये केवळ एकच पुरुष आहे आणि तो म्हणजे कृष्ण आहे. आणि बाकी सगळा तो पुजारी काय, मी काय, सृष्टी काय, मंदिर काय, सगळे प्राणी काय, ह्या सगळ्या प्रकृती आहेत. त्या पुरुषाची प्रकृती आहे. पण प्रकृतीवरच, प्रकृतीच्या अधिष्ठानावरच तो पुरुष कार्यरत होऊ शकतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि समर्थ पुढे म्हणतात प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे.
आणि जर प्रकृतीत जर सगळी तिथं आपण तत्व निराश झाला आणि ते असं समजलं की अरे हे सगळं झूट आहे, यात काहीच अर्थ नाहीये, तर मग काय बोलायचं आणि कुणाला बोलायचं आणि कुणी बोलायचं, कुणी बोलायचं, कुणाला बोलायचं आणि काय बोलायचं, सगळंच संपलं ना. असा हा समर्थांनी आपल्याला पंचप्रलय हा समास सांगितला. आणि या समासामध्ये आपण जर मुळातून हा समास वाचला तर उपनिषद, आधुनिक विज्ञान की जे आपण सध्या अनुभवतो आहोत, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे जे आपण म्हणतो ना, शब्द घेतो ना, तर ते सगळे शब्द, सगळा अनुभव, सगळी प्रचिती समर्थांनी 350 वर्षापूर्वी दासबोध ग्रंथातल्या या पंचप्रलय समासामध्ये वर्णन केलेली आहे. आणि विवेक प्रलय करणे म्हणजे जी काही आपण प्रोसेस सध्या चालू केलेली आहे ग्रंथराज दासबोधाच्या अभ्यासातून, की जे आसार आहे त्याचा त्याग करायचा, जे अनात्मा आहे ते टाकून द्यायचं, आणि असा विवेक, असा विचार नित्य करायचा, त्याला नित्यानित्य विवेक किंवा नित्यानित्य विचार असं म्हणलंय. आणि त्यालाच समर्थांनी या समासामध्ये विवेक प्रलय असं नाव दिलेलं आहे. पुढचा जो समास आहे, दशक 10वा, समास 6वा, भ्रमनिरूपण. आपल्याला माहिती आहे की भ्रम हा शब्द आभासी आहे, म्हणजे काही ना, त्यालाच आपण काय म्हणतो, विवर्त ज्ञान, विपरीत ज्ञान. एक आहे आणि दिसतंय दुसरंच, आणि ते कशातून उभं राहतं, भ्रमातून उभं राहतं. समर्थांनी सज्जनाओ हा जो समास आहे, तर मी असं म्हणेन की हा समास, दशक 10वा, समास 6वा, भ्रमनिरूपण हा समास समर्थांचं क्रांतिकारी लिखाण आहे. वाक्य लक्षपूर्वक ऐका. या समासातलं विवेचन जे आहे ते समर्थांचं त्या काळातलं क्रांतिकारी लिखाण आहे. का बरं? आपण जर या समासाचा अभ्यास जर केला तर आपल्या ते लक्षात येईल की समर्थांनी धोपट मार्ग सोडला आणि एक वेगळी वाट समर्थांनी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा केलेली आहे. समर्थ असं म्हणतात की मानवी जीवन हे अज्ञानामुळे आणि विपरीत कल्पनांमध्ये अडकून पडलेलं असतं. खूप गोष्टी अशा आहेत की ज्यामध्ये आपण अडकून पडतो, आणि हे जे सगळे कशात अडकून पडतो, या ज्या कल्पना ज्या आहेत या सगळ्या भ्रमातून निर्माण झालेल्या आहेत. काहीतरी कल्पना असते आणि त्यात आम्ही अडकून पडतो. समर्थांनी या समासामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा सुद्धा विषय घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की स्वगुण परीक्षा अ व कड आपण सुरुवातीला जे समास पाहिले, दशक 2, त्या समासामध्ये अपत्य प्राप्ती व्हावी म्हणून काही अघोरी मंत्र करणे, ती साधना करणे, फळं आलेल्या झाडांखाली जाऊन मध्यरात्री वस्त्रविहीन अवस्थेत आंघोळी करणे, असे प्रकार समर्थांनी त्यात वर्णन केले. गळ टोचून घेणे, राडीबिडीचे नवस करणे, विस्तवावरून चालणे. समर्थ हे काय सांगतात की ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. बघा, समर्थांनी 350 वर्षापूर्वी जो विचार मांडलेला आहे तो अत्यंत क्रांतिकारी विचार आहे. समर्थांनी या समासामध्ये सुद्धा अशाच मुद्द्यांना आपल्या समोर उभं केलेलं आहे. समर्थ असं म्हणतात की अंधश्रद्धा, आज जो काही प्रकार आपण पाहतो आहोत, अंधश्रद्धा निर्मूलन या नावाखाली स्वैराचार चालू आहे. मला तुम्ही सांगा, जर अंधश्रद्धा ही जर हिंदूंसोबतच दिसते, हिंदू धर्मातच दिसते, इतर धर्मांमध्ये काय दिसत नाही हो? का ते फार अंधश्रद्धा विहीन आहेत? उलट हिंदू धर्माचं तत्वज्ञान हे हजारो वर्षापासून ताऊन सलाखून निघालेलं आहे. आणि
परिवर्तनशील आहे. काळानुरूप बदल या धर्मामध्ये झालेले आहेत, याचा आपण प्रचिती घेतो. पण इतर धर्मांमध्ये काळानुरूप बदल झाले का? अजूनही ऑर्थोडॉक्स पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं या धर्मातली लोक जगत आहेत. म्हणून वैगुण्य दाखवायचंय. बऱ्याच वेळा या पोस्ट येतात ना, म्हणजे रंगाचा उत्सव आला, होळीचा उत्सव आला तर लगेचच पोस्ट पडतात की पाण्याचा अपव्यय करणारी ही परंपरा आहे, प्रथा आहे. आणि मग बकरी ईदच्या वेळी बकरी राहिली बाजूला आणि मोठमोठ्या जनावरांच्या कत्तली होतात, तेव्हा त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास किती होतो, सॉलिड वेस्ट डिस्पोजलचा प्रॉब्लेम किती होतो, लिक्विड वेस्ट डिस्पोजल काय होतंय याचा कोणी विचार करतो का? प्रदूषण तर होत नाही ना, जनावरांचा ऱ्हास तर होत नाही, क्रूर कृत्य तर कमी होत त्यात या होळीच्या वगैरे उत्सवांमध्ये त्याला तर चालना मिळत नाही की जी ईदच्या वेळी मिळते. अशा अनेक प्रथा आहेत. मद्यप्राशन करणे हे ख्रिश्चन धर्मामध्ये सर्वमान्य आहे. मग ही प्रथा आमच्याकडे आहे का? पण त्या धर्मातलं वैगुण्य किंवा अंधश्रद्धांकडे आम्ही डोळे झाकणी करायची आणि बरोबर हिंदू लोकांना टार्गेट करायचा, असा एक स्वैराचार आज आपण पाहतो आहोत. आणि यावर सनातन संस्था, अशा काही संस्था आहेत त्या ह्याच्यावर प्रहारही करतायत. आणि त्या पद्धतीनं आपण पाहतो आहोत की हा स्वच्छंदपणा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली तो सुद्धा मोडण्याचं काम काही संघटना आणि काही व्यक्ती करत आहेत. पण समर्थ असं म्हणतात की समाजाला अशा रूढी परंपरातून बाहेर काढणं हे अत्यंतिक गरजेचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भ्रम जो आहे तर भ्रम निर्माण होण्याची 3 कारणं आहेत. या समासामध्ये समर्थांनी भ्रम निर्माण होण्याची 3 कारणं दिलेली आहेत. आणि ते पहिलं कारण आहे विस्मरण होणे. नंबर 2 अज्ञान. आणि नंबर 3 अंधश्रद्धा. या तिन्हीमधून आम्हाला भ्रम निर्माण होतात. विस्मरण कुणाचं विस्मरण? माझ्या निज स्वरूपाचं विस्मरण. माझं मूळ स्वरूप काय आहे याचं विस्मरण झालंय. ते जेव्हा स्मरण असतं, म्हणजे मला जेव्हा आत्मज्ञान मिळतं, तेव्हा मी या सगळ्या भ्रमाच्या बाहेर जातो. मला कुठलाही लौकिक व्यवस्था माझ्या आड येऊ शकत नाही. त्या साधनेच्या मना किंवा त्या ज्ञानाच्या आड ही जी भौतिक व्यवस्था आहे, लौकिक व्यवस्था आहे, ती आड येऊ शकत नाही. दुसरं जे कारण आहे ते अज्ञान. आम्हाला खूप गोष्टींचं अज्ञान आहे. आम्हाला अभ्यास नाहीये, त्यावरचं चिंतन नाहीये, ते अज्ञान आहे आणि त्यातून भ्रम निर्माण होतात. आणि तिसरं आहे अंधश्रद्धा. आणि यातून तर भ्रम निर्माण होतात, हे काही वेगळं सांगायची गरजच नाहीये. समर्थांनी या समासामध्ये ओवी क्रमांक 10 ते 37 फार मोठी यादी समर्थांनी दिलेली आहे. आणि भ्रमाचे प्रकार जे समर्थ सांगतात तर ते आपल्याला आश्चर्यचकित करायला होतं. समर्थांनी या समासामध्ये अनेक उदाहरणं दिलेली आहेत. एकूण 26 ओव्यांमध्ये समर्थांनी हे सगळे भ्रम, त्याचं यादी आपल्याला दिलेली आहे. समर्थ म्हणतात, मी तू हा भ्रम, उपासना ही भ्रम, ईश्वर भाव हाही भ्रम, निश्चयेसी श्रीराम, का उन्मत्त द्रव्य सेविले, तेणे अनेक भासो लागले, नाना वेथा का झडपिले, भूते तो भ्रम श्रीराम. उन्मत्त द्रव्याचं सेवन केलं आणि मग त्याला रस्ता नीट दिसतो का? आपण रस्त्याने पाहतो ना, कसे चालतात लोक. आणि मग लोकांना चिरडून टाकतात असे ड्रायव्हर जे असतात ते. त्याचाही अनुभव आपल्याला काही कमी नाहीये. उन्मत्त द्रव्याचं सेवन करून किती लोक कुणाच्या जीवावर उठले याची यादी तर फार मोठी आहे. अनेक भासो लागले, समर्थ सांगतात. ठेविला ठाव तो विसरला. एखाद्या ठिकाणी वस्तू ठेवली आहे आणि ती सापडत नाही ऐन वेळेवर. का मार्गी जाता मार्ग चुकला,
किंवा रस्ताच चुकला. एका ठिकाणी जायचंय आणि अरे आपण इथं उगीच आलो, या रस्त्याने नाही, त्या डाव्या हाताला वळायला पाहिजे होतं, तिथून परत फिरायचं. पट्टणामध्ये भांबावला या नाव भ्रम श्रीराम. पट्टण म्हणजे पट्टणामध्ये म्हणजे मोठमोठ्या शहरांमध्ये. आता मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी आपण गेल्यानंतर ज्या ठिकाणी अनेक कॉलनीज असतात किंवा अनेक मजल्यांच्या इमारती असतात, त्या बिल्डिंगमध्ये आपण गेलो की आपल्या लक्षातच येत नाही ए विंग कोणती, बी विंग कोणती, सी विंग कोणती. आत्ता आम्ही मागच्या काही दिवसांखाली, एक 5-6 महिन्याखाली आम्ही नागपूरला गेलो होतो आणि त्याचा आम्ही प्रत्यय घेतला. आदरणीय तात्या गाडगिळांच्या घरी आम्हाला जायचं होतं. मोठा कॅम्पस आहे आणि त्यामध्ये 5-6 बिल्डिंग आहेत. लक्षातच येईना की कुठल्या बिल्डिंगमध्ये जायचंय. समर्थांनी त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. पट्टणामध्ये भांबावला या नाव भ्रम. वृक्ष काष्ट देखिले मनात वाटे भूत आले. अंधार आहे, अंधारातून चाललेलो आहे आणि लांबवरचं झाड जे वाळलेलं आहे ते आम्हाला एखाद्या विचित्र किंवा भूताच्या आकारासारखं दिसतं आणि आम्ही मनातून घाबरतो. काहीच नसता हडबडिले या नाव भ्रम श्रीराम. अनेक उदाहरणं समर्थांनी 26 ओव्यांमध्ये दिलेत. आपण सगळ्यांनी त्या मूळ ओव्या सगळ्या वाचून काढल्या पाहिजेत, म्हणजे आपल्या लक्षात येईल की समर्थ जेव्हा भ्रमाची यादी देतात तर ते काय, कुठल्याही गोष्टीची यादी समर्थ जेव्हा देतात तेव्हा ती यादी भली मोठी लांब लचक यादी आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा समर्थांनी या ठिकाणी खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. मेले माणूस जेवायला येतं, हाही भ्रम आहे. फार म्हणजे मी जे तुम्हाला म्हणालो की हे एक प्रकारे समर्थांचं क्रांतिकारी लिखाण आहे. 350 वर्षापूर्वी असं लिखाण करणं हे धारिष्ट्याचं काम आहे. समर्थ म्हणतात, जवळ असलेली वस्तू न सापडणं, वाईट स्वप्न पाहून भीती वाटणं, अपशकुनामुळे भीती वाटणं, खोट्या बातमीनं मन विचलित होणं, मेलेला माणूस जेवायला येणं, या जन्मामध्ये पुण्य कर्म केलं तर पुढच्या वर्षी मला मोठा ढीग होईल, पुण्याचा साठा होईल असं वाटणं, हा सगळा जे आहे तर ते समर्थ म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी भ्रमामध्ये येतात. आणि या भ्रमाला जर दूर करायचं असेल तर एकच रस्ता आहे आणि तो म्हणजे आत्मज्ञानाचा रस्ता आहे. या समासामध्ये महाभारतातल्या 2 प्रसंगांची आठवण आपल्याला होते. बघा, समर्थांनी जे सांगितलं की अनेक ग्रंथ याचा आधार समर्थांनी दासबोधामध्ये घेतलेला आहे. आपल्याला ठाई ठाई याचे संदर्भ दिसून येतात. काच म्हणून उदकात पडे, हाही भ्रम सांगितलाय हा समर्थांनी. हस्तिनापुरातला प्रसंग आहे. काच म्हणून उदकात पडे, का सभा देखोन दर्पणी पवाडे, द्वार चुकोन भलतीकडे, जाणे या नाव भ्रम श्रीराम. दार आहे म्हणून तिथं धडक घेतली, काच आहे तिथं जाताना पाणी होतं, अंगावर उडालं, आणि जिथं पाणी आहे त्या धोत्राचा सोगा वर केला तर तिथं पाणी नव्हतं. आणि या सगळ्या प्रकाराला पाहून कोण हसलं? द्रौपदी हसली आणि त्यातून महाभारत घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. याचा संदर्भ समर्थांनी या ठिकाणी दिलेला आहे. समर्थांनी 350 वर्षापूर्वी हा सगळा विषय लिहिला. पण सज्जन हो, हजारो वर्षापूर्वी आद्य शंकराचार्यांनी हेच तत्व त्यांच्या आत्मषटक काव्यामध्ये सांगितलंय का नाही? समर्थ जसं म्हणतात की मी तू हा भ्रम, उपासना भ्रम, धर्म म्हणजे भ्रम, जात म्हणजे भ्रम, पंथ म्हणजे भ्रम, नाते गोते सगळे भ्रम आहे. हे समर्थांनी आम्हाला सांगितलं. आद्य शंकराचार्य काय म्हणतात? हजारो वर्षापूर्वी आद्य शंकराचार्य आम्हाला न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, पुण्य नाही, पाप नाही, सौख्य नाही, दुःख नाही, न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ,
काहीही अर्थ नाहीये ह्याला. मंत्र नाही, यज्ञ नाही, वेद नाही, हे सगळे भ्रम आहेत असं आद्य शंकराचार्य म्हणतायत. अहम भोजनो नैव भोज्यम न भोक्ता. मग मी काय? शिवानंद रूप शिवोहम शिवोहम. त्याला समर्थ काय म्हणताय? आत्मज्ञान. त्याला विवेक प्रलय करून मिळणारं जे फळ आहे त्याला समर्थांनी या ठिकाणी परब्रह्म स्वरूपाला जे नाव दिलेलं आहे, ब्रह्मस्वरूप जे म्हणलेलं आहे, आत्मज्ञान जे म्हणलेलं आहे, मोक्ष म्हणलेलं आहे, कैवल्य प्राप्ती म्हणलेलं आहे, तेच आद्य शंकराचार्य आत्मषटकामध्ये त्याचं वर्णन करतात. आणि असा विचार 350 वर्षापूर्वी जो समाजासमोर मांडला, म्हणून समर्थांच्या या लिखाणाला, या समासाला मी म्हणतो की हे क्रांतिकारी समास किंवा क्रांतिकारी लिखाण समर्थांनी केलंय. पण याचा अर्थ सज्जन हो असा नाही घ्यायचा की झालं मग आता हे जर सगळं भ्रम असेल, मी भ्रम तू भ्रम, ईश्वर उपासना ब्रह्म, पूजा कशाला करायला पाहिजे, कशाला श्राद्ध पक्ष घालायला पाहिजे, कशाला सण उत्सव करायला पाहिजे, असं करून चालेल का? आम्ही जर या पंचभौतिक देहामध्ये असू, आम्ही जर या अष्टधा प्रकृतीचे एक घटक म्हणून या चराचरामध्ये राहत असू, तर इथले नियम पाळणं गरजेचं आहे. मग ज्या दिवशी आम्हाला ह्या सगळ्या संकल्पना किंवा तत्व निराश होईल तेव्हा पुन्हा ह्याची गरज नाही. म्हणून समर्थांनी आपल्याला साधन प्रतिष्ठा निरूपणामध्ये सांगितलंय की जर साधना मार्गामधून जर ज्ञानी मनुष्य आपल्या अंततो गत्वा ध्येयाप्रत जर गेला तर त्याला साधन आणि त्याची साधना ही गौण ठरते, पण ती सोडून नाही देता उपयोगी. कारण स्वतः आपल्या सद्गुरूंनी नाही सोडलेली, समर्थ रामदासांनी ज्ञानोत्तर सगुणोपासना ही अत्यंत दृढपणे शेवटच्या श्वासापर्यंत समर्थांनी केलेली आहे. आणि आपल्याला मात्र समर्थांनी जसं पहिल्या समासात सांगितलं तसं सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आम्हाला सगुणोपासनेतूनच हा सगळा जो पूर्वापार वारसा, कुळाचार जे सांगितलेले आहेत, कुळ पद्धती आम्हाला जी सांगितलेली आहे, त्या सगळ्या पद्धतीतूनच आम्हाला आमचं ध्येय आम्हाला प्राप्त करून घेतलं पाहिजे. एवढी मोठी भ्रमसंकल्पनेची यादी त्या 26 ओव्यांमध्ये समर्थ देतात. आणि पुन्हा काय नम्र भाव शेवटी आपल्याकडे घेतात. समर्थ म्हणतात, उदंड भ्रम विस्तारला अज्ञानजनी पैसावला, अल्पसंख्येते बोलिला कळावया कारणे श्रीराम. अल्पसंख्येतांनी सांगितले म्हणताय म्हणजे किती भ्रम आहे. उदंड भ्रम विस्तारला, पावली आम्ही भ्रमामध्ये आहोत. पण समर्थ म्हणतात की अज्ञानजनी पैसावला, अज्ञानजनांमध्ये तो अत्यंत व्यापक रूपाने पसरलेला आहे. अल्पसंख्येते, पण तो समजला पाहिजे की बाबा भ्रम म्हणजे काय काय आहे. या सगळ्या गोष्टींचं विवेचन समर्थ सांगतात. आणि मग या समासाच्या शेवटी समर्थांनी पुढच्या समासाचं बीजारोपण केलेलं आहे. आणि समर्थांनी एक प्रश्न शेवटी, एक आशंका विचारलेली आहे. समर्थ म्हणतात की अरे मागे तू विचारलं होतंस ना मला की मेलेला माणूस परत येत नाही. त्या 26 ओव्यांमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे ना सगळं. मेलेले माणूस परत जेवायला येणं हाही भ्रम आहे. मग त्या शिष्याने कधीतरी मागे विचारलं होतं. असं आहे की समर्थांनी ह्या सगळ्या ग्रंथाची जी रचना केलेली आहे सज्जन हो, ती तुमच्या माझ्या मनातल्या प्रश्नांची उकल व्हावी म्हणून केलेली. हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. आमची सगळी उपनिषद, आमची सगळे अद्वैत प्रतिपादन करणारे ग्रंथ हे गुरु शिष्याचा संवाद आहे. शिष्यांनी, सामान्य जनांनी विचारलेले प्रश्न आहेत आणि साधूंनी, संतांनी, महानुभावांनी दिलेली उत्तर आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणतात की तू विचारलं की मेलेला माणूस परत येत नाही, हा जसा भ्रम आहे तसा मेलेल्या माणसाच्या समाधीतून येणारी प्रचिती हाही भ्रम आहे का? बघा किती कुठल्या कुठे समर्थांनी विषय कसा फिरवलेला आहे ते. आणि आपल्या मनात येईल का नाही हो की जर समर्थ हे सगळं सांगत असतील तर मग सज्जनगडला जायची काय गरज आहे? कशासाठी जायचं गोंधवल्याला?
कशासाठी जायचं आळंदीला, कशासाठी जायचं निगडीला? समर्थांनी हा प्रश्न या ठिकाणी विचारला आणि त्याचं उत्तर समर्थ पुढच्या समासामध्ये आपल्याला देत आहेत. काय की हा जो दशक 10वा समास 6वा जो भ्रमनिरूपणाचा समास होता, त्यानंतरचा जो पुढचा जो समास आहे तो आहे सगुण भजन. बघा, अगोदर भ्रमनिरूपण समासामध्ये समर्थ सांगतात ईश्वर, ईश्वराची उपासना, साधना, साधक हा सगळा भ्रम आहे. लगेचच समर्थ आपल्याला जमिनीवर आणतात. फार उड्या मारू नकोस, हवेत तरंगू नकोस, ते तुला फक्त थोडक्यासाठी दाखवलंय, वर काय चाललंय ते बघण्यासाठी. पण तू आपला जमिनीवर ये, खाली ये आणि तुला जसं सांगितलेलं आहे, जो मार्ग तुझ्यासाठी योग्य आहे त्या मार्गाने तू चालत राहा. आणि म्हणून समर्थांनी या ठिकाणी सगुणोपासना हा जो समास आहे तो घेतलेला आहे. आणि सगुण भजन समर्थांनी या समासामध्ये साधक आपला भक्त किंवा आपला शिष्य भरकटू नये. हा भ्रम, तो भ्रम, तो भ्रम, मग मी कशाला काय करू, कशाला भजन करू, कशाला दासबोध वाचू, कशाला काय मनोबोधाचा अभ्यास करू, कशाला माऊलींची ज्ञानेश्वरी वाचू, कशाला गाथा वाचू, असं त्याच्या मनात येता उपयोगी नाही. म्हणून लगेचच समर्थांनी या सगुण भजन समासाची रचना किंवा तो समास या ब्रह्मनिरूपण समासाच्या नंतर बरोबर जोडलेला आहे. आणि या समासामध्ये समर्थांनी सांगितलं की अरे, ज्ञानी पुरुष जो असतो तो काही सामान्य माणसाप्रमाणे जीव घेऊन, वासना घेऊन, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे अशा पद्धतीतून, प्रक्रियेतून त्याचा जन्म झालेला नसतो. ज्ञानी पुरुषाचा तो तर अवतार असतो. समर्थ असेच सहज जन्माला आले का? अहो, ज्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या सूर्योपासना चालू आहे, सूर्यदेवता प्रकट झाली आणि सूर्यदेवतेचा कृपा प्रसाद म्हणून समर्थांचे थोरले बंधू गंगाधर पंत आणि समर्थांचा जन्म झालेला आहे. एकनाथ महाराज असेच जन्माला आले का? ज्ञानेश्वर माऊलींचा पुनरावतार आहे एकनाथ महाराज. ठाकूर उगीच म्हणतात का मीच रामन, मीच कृष्ण आहे म्हणून? त्यांचा अवतार त्यासाठी झालेला आहे. हे सगळे ज्ञानी महात्मे जे आहेत, तर समर्थ म्हणतात की हे काही सामान्य माणसं नव्हेत की जो गेल्यानंतर परत न येईल किंवा त्याच्या समाधीतून काही प्रचिती येणार नाही. अशी खूप गावाच्या भोवती किंवा गावाच्या वेशीवर, गावाच्या बाहेर अशी खूप थडगी असतात, पण त्यातून काही प्रचिती येते का? कुणी तिथं जात सुद्धा नाही. म्हणून समर्थ या समासामध्ये सांगतात की जे संत साधू असतात, महात्मे असतात, त्यांच्या देहात त्यागाच्या नंतर सुद्धा त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आपल्याला येत असते. आणि आपण सगळ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे का नाही? अक्कलकोटला आपण जातो, स्वामी समर्थांच्या समोर बसतो. सज्जनगडला आपण जातो, किती प्रचिती आपल्याला येते. सज्जनगडला त्या समाधीच्या अभिषेकाच्या वेळी आपण जाऊन बसावं, तिथं डोळे मिटावेत आणि अभिषेक चालू आहे असा मनातल्या मनात कल्पना करीत रामरायाची मूर्ती किंवा समर्थांची सगुण मूर्ती समोर आणावी. तुम्ही अभिषेक पाहिलेला असेल ना, त्या समाधीवर समर्थांची मूर्ती ठेवली जाते आणि त्यावर सगळा अभिषेक पंचोपचाराने, पवमान अभिषेक हा दररोजचा तिथं होतो. आणि ते आपण जर डोळे मिटून पाहू लागलो, डोळे मिटून आपल्या अंतःकरणाच्या डोल्याचा डोला त्यांनी जर पाहू लागलो किंवा मनच्चक्षु असं जर आपण पाहू लागलो, ती सगळी अभिषेकाची प्रक्रिया, आणि बाहेरचे इंद्रिय जे आहेत, इंद्रिय गोचर जे आपले डोळे आहेत ते मिटलेले आहेत, आणि अंतःकरणामध्ये आपण जर ते सगळं मनात आणलं, तर मी तुम्हाला सांगतो की आपल्याला प्रपंच, व्यवसाय या गोष्टीचं त्या समाधीच्या गर्भगृहाच्या बाहेर काय चाललेलं आहे याचा आपला काहीही संबंध राहत नाही.
याची प्रचिती आपण घेतो. आळंदीला जातात वारकरी, पंढरपूरला जातात, विठ्ठलाच्या समोर उभं राहतात, देहभान हरपून जातात. वर्षानुवर्षाची आपण परंपरा पाहत आहोत. काही देहबुद्धी आहे का हो त्या वारकऱ्यांना? काय खायला मिळतंय, काय राहायला मिळतंय, कुठे स्नान होतंय, कुठे झोपायला मिळतंय, कुठे पेस्ट मिळतीये, काय पांघरायला मिळतंय? देहबुद्धी सगळी जाते. समर्थ या ठिकाणी म्हणतात की प्रचिती ही येत असते. एक उदाहरण मी तुम्हाला कालचं सांगतो की आपल्या याच व्यासपीठाच्या संत समागम व्यासपीठावर नित्य नियमाने असणाऱ्या सौ वसुधा जहागीरदार आहेत. त्या आहेत आजही. आणि त्यांनी मला काल एक पोस्ट पाठवली. मयुरेश डंके नावाचे एक गृहस्थ आहेत. पहा, प्रचिती हा जो एक प्रसंग आहे तो आजच्या जगात सुद्धा जर आपली श्रद्धा निष्ठा त्या पातळीची असेल तर ती प्रचिती येतेच, नक्की येते. काय पोस्ट होती? मयुरेश डंके नावाचे एक गृहस्थ आहे आणि मी काय प्रसंग आहे तो की ते जे मयुरेश डंके आहेत तर ते त्यांचा ठरलेला प्रघात आहे कित्येक वर्षांपासून. ज्येष्ठ कृष्ण एकादशी, परवा जी योगिनी एकादशी झाली ती ज्येष्ठ कृष्ण एकादशी, त्या दिवशी दरवर्षी अव्याहतपणे ते सासवडला जात आहेत. माऊलींचं दर्शन तिथं, सासवडला पालखी असते, ते तारखा ठरलेल्या आहेत, सगळं नियोजन आहे. माऊलींच्या या सगळ्या पालख्यांमध्ये किंवा जी आळंदीची पालखी निघते, मेथवड्याची पालखी किंवा निघते, हे सगळं नियोजन ठरलेलं आहे. तर ज्येष्ठ कृष्ण एकादशीला हे मयुरेश डंके नावाचे गृहस्थ वर्षानुवर्षापासून सासवडला जातात, माऊलींचं दर्शन घेतात आणि तिथून पंढरपूरला पायी जातात. यावर्षी या कोरोनाचा उच्छाद असल्यामुळे, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सगळं ठप्प झालंय ना. काय अवस्था आहे बघा. शिक्षण बंद पडली, व्यवहार बंद पडले, उद्योग बंद पडले. तर त्याची खंत आहे की मला काही यावर्षी जायला जमत नाहीये. आणि ते रस्त्याने जात असताना एक माणूस त्यांना म्हणतो की दादा कोथिंबिरीची जुडी घ्या ना. तर ते म्हणतात की अरे भाऊ नको, काय करायचे? तर तो म्हणतो की अहो 40ला घ्या. ते म्हणतात बरं ठीक आहे, मग विचारतो. अहो काय विचारायचं त्याच्या जुडी घेण्यासाठी? कोथिंबीर चांगली असते म्हणतो तो खायला. तो माणूस म्हणतोय कोथिंबीर घेऊन जा, वहिनीला आवडल तो, आणि लागतेच आहे म्हणतो तो दररोज. 35ला घ्या, 30ला घ्या असं करतो. कपाळावर टिळा लावलेला आहे, गळ्यात माळ आहे, पांढरा सदरा आहे, डोक्यावर टोपी आहे आणि त्या कोथिंबिरीच्या जुड्यांची हातामध्ये डाल आहे. या डंकेंना असं वाटतं की आपण घ्यायला काय हरकत आहे, तो एवढा आजीजी करतोय. यांनी ती एक जुडी घेतली, त्याला पैसे दिले. 10-10च्या नोटा 30 होत्या त्या त्यांनी ते काढल्या खिशातून, त्याला दिल्या आणि ते घरी आले. बायकोला म्हणाले की अरे एक जण माणूस मागे लागला होता, म्हणले एक जुडी मी घेतली. बायको म्हणाली की सुट्टे पैसे घेतले का नाही परत? फार भोळसर स्वभाव आहे म्हणली तुमचा. ते काय उमा महेश्वरापासून हा संवाद चालू आहे. तर ते म्हणाले की नाही ना, माझ्याकडे 10-10च्याच नोटा होत्या त्याला मी दिले ते पैसे. आणि हा संवाद चालू असताना तो जो माणूस आहे तो दारावर पुन्हा आलाय आणि तो म्हणतो अहो दादा, तुम्ही मला 10-10च्या नोटांचं जे अशा नोटा ज्या दिल्या तर त्या 30 नव्हत्या, त्या होत्या 8 नोटा होत्या. 3 नोटा नव्हत्या, त्या 8 नोटा होत्या. हे मी तुम्हाला 50 रुपये परत देण्यासाठी आलोय. तर ते म्हणतात हो का, अरे कस काय कडे, काय झालं? तर तो म्हणतो की एक काम करा ना, आता मी एवढ्या लांब आलोच आहे तर अजून एक जुडी घ्या. सज्जन हो, एक जुडी कोथिंबिरीची आणि 20 रुपये तो त्या घरामध्ये देतो आणि निघून जातो.
पुढचा प्रसंग अत्यंत टची आहे. प्रचिती काय म्हणतात ती आता इथं तुम्हाला लक्षात येईल. आणि हे सगळं वास्तव आहे, आत्ता लिहिलेलं आहे त्यांनी, 2 दिवस झाले त्या गोष्टीला. ते असं लिहितात की दुसरी जुडी बायकोनी साफ करायला घेतली आणि जुडी उघडली कोथिंबिरीची. त्या जुडीमध्ये 2 तुळशीची पानं त्याला बुक्का लावलेली होती. याला माऊलींची कृपा, माऊलींच्या अस्तित्वाची प्रचिती म्हणायचं नाही तर काय. आपण एखादा मनात संकल्प करून शिवथरघळीत जातो, गोंदवल्यात जातो, सज्जनगडला जातो आणि आम्ही तिथं जाऊन काही संकल्प करतो. त्या पवित्र वातावरणामध्ये आमच्या मनातल्या संकल्पाला त्या स्पंदनांची जोड मिळते आणि आम्हाला त्या भौतिक विवंचनेतून एकतर सुटका तरी मिळते किंवा ती भौतिक विवंचना सहजपणे तरून जाण्याचं बळ आम्हाला तिथून मिळतं. सज्जन हो, या जगामध्ये सद्य परिस्थितीमध्ये प्रचितीची अशी अनेक उदाहरणं आपल्याला मिळू शकतात. नवे ती आपण अनुभवतो. यापेक्षा मोठी प्रचिती काय? समर्थ या ठिकाणी म्हणतात, ज्ञानी मुक्त होऊन गेले, मागे त्यांचे सामर्थ्य चाले, परंतु ते नाही आले वासना धरुनी श्रीराम. का चालतं त्यांचं सामर्थ्य? कारण ते एका विशिष्ट कार्यासाठी या जगाच्या पाठीवर आलेले असतात आणि ते कार्य झालं की ते निघून जातात. आज मला तुम्ही सांगा, ठाकूर, रामकृष्ण परमहंस, नाथ महाराज, माऊली, स्वामी विवेकानंद, संत गुलाबराव महाराज, नामदेव महाराज, ही सगळी मंडळी जी गेली त्यांच्या त्या पुण्यक्षेत्राच्या जागी आपण जर जाऊन काही साधना केली किंवा तिथं जाऊन त्यांचं नामस्मरण केलं, सगुण भजन केलं, आपल्याला ही प्रचिती येते. म्हणून समर्थ म्हणतात की ज्ञानी पुरुष जे आहेत ते जे देह जरी त्यांचा गेलेला असला तरी पण ते एका विशिष्ट कार्यासाठी आले होते, म्हणून ती स्पंदनं त्या जागेवर राहतात. 700 वर्ष होऊन गेली माऊलींना जाऊन. 350 वर्षानंतर नाथ महाराजांच्या गळ्याला त्रास होऊ लागला. चाटण घेतलं, औषधं घेतली, काय काय उपचार केले, वैद्य बोलावले, पण काही उपयोग होईना. रात्री स्वप्नामध्ये माऊलींनी दृष्टांत दिला की अरे राजा, माझ्या गळ्याला ती मुळी टोचतीये, ते काढण्यासाठी म्हणून मी तुला इथं बोलावलंय, कारण तू माझा पुनरावतार आहेस. एकनाथ महाराज काही गावकऱ्यांसह इंद्रायणीच्या काठी गेले, आळंदीला. अनेक ठिकाणी अनेक त्या समाधी म्हणा किंवा ते तसे दगड त्या ठिकाणी अनेक होते, कारण ते बाजूला सिद्ध बेट आहे ना, तिथले सिद्ध पुरुष या ठिकाणी येऊन त्यांनी समाधी घेतलेली आहे. कुठे शोधायचं? 3 दिवस नाथ महाराज साधनेला बसलेले आणि त्यांना दृष्टांत झाला की तो जो नंदी आहे त्या नंदीच्या खाली एक चिरा आहे, एक शिळा आहे, ती बाजूला काढली की खाली माऊली बसलेली आहे. नाथ महाराज त्या शिळेतून खाली उतरले. माऊली सोबत 3 दिवस हितगुज चालू आहे. आजही तुम्ही अजान वृक्षाच्या खाली बसून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करा. सगळ्या विवंचना, प्रापंचिक व्यावसायिक विवंचना सोडून तिथं जातो. बघा तुम्हाला प्रचिती येते का नाही. शिवथरघळीत जा, जिथं समर्थांनी दासबोध सांगितला, कल्याण स्वामींनी दासबोध लिहून घेतला, तिथं जाऊन एक समास वाचा, पण शांत चित्त अंतःकरणाने वाचा. तुम्हाला काय प्रचिती येते पहा. अशा अनेक ठिकाणी, पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी त्या पवित्र समर्थांनी मागे आपल्याला सांगितलंय की त्या तीर्थक्षेत्राचं तीर्थत्व जे आहे, महात्म्य जे आहे, या साधू महानुभावांमुळे वाढलेलं आहे. या महानुभावांनी
संतांनी, साधूंनी त्या ठिकाणी काही साधना केली आहे म्हणून त्या तीर्थाचं महात्म्य वाढलंय. म्हणून संत महात्मे काय करतात, तीर्थस्थानी काठावर, नदीच्या काठावर जाऊन चातुर्मास करतात. आता सध्या चातुर्मास चालू झाला. आता ही सगळी मंडळी जी आहेत, संत साधू जी आहेत, ती आपली मठ सोडतात आणि अशा पवित्र ठिकाणी जातात की जिथं ऑलरेडी अनेक जणांची साधना झालेली आहे. नर्मदा परिक्रमा करताना आपल्याला हे सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आणि म्हणून समर्थांनी या ठिकाणी असं सांगितलंय की एका विशिष्ट कार्यासाठी, विशिष्ट ध्येयासाठी हा अवतार झालेला असतो ज्ञानीपुरुषाचा. तो त्याचं काम करतो आणि परत आपल्या पुढच्या मार्गावर निघून जातो, कॅरीड फॉरवर्ड. आणि अशा जो ज्ञानीपुरुष असतो तो जरी गेला तरी त्यानंतर वर्षानुवर्ष त्याच्या अस्तित्वाची स्पंदनं तिथं जाणवतात. कल्याण स्वामींना सगळा सज्जनगड कल्याण स्वामी समर्थांना दर्शनासाठी म्हणून आले, खाली उतरले आणि पाहिलं तर अख्खा सज्जनगड समर्थांच्या रूपामध्ये दिसत होता. तेव्हा कल्याण स्वामींनी ठरवलं की यानंतर तेरढोकीवरनं येणारा कुणीही समर्थ भक्त गडावर चढणार नाही, कारण समर्थांच्या देहाला पाय कसा लावायचा. म्हणून आजही ती प्रथा आहे. कल्याण स्वामींची दिंडी तिकडनं येते उत्सवाच्या वेळी, ती गडावर जात नाही, ती गडाला प्रदक्षिणा घालते आणि परत निघून जाते. समर्थ म्हणतात की या सगळ्या अशा ठिकाणी आपल्याला ती स्पंदनं जाणवतात. आमच्या गोरठ्याला दासगणू महाराजांची वस्त्र समाधी वरदानंद भारतींनी उभी केली. त्या समाधीच्या समोर जाऊन जर आपण उभा राहिलो तर दासगणू महाराजांचा पूजनीय दादांचा एक मोठा फोटो त्या समाधीच्या वर लावलेला आहे. तुम्ही कुठेही जा, उजवीकडे जा, डावीकडे जा, खाली बसा, उभा राहा, तुम्हाला असं वाटतं की दासगणू महाराज तुमच्याकडेच पाहत आहेत. त्या समाधीची ही स्पंदन आहेत. तिथं गेलं की आपल्याला एक वेगळी भावना, वेगळी ऊर्जा अशी मिळते. आणि असे हे अतिंद्रिय अनुभव असे सगळे आपल्याला अशा ठिकाणी येत राहतात. दासबोध सखोल अभ्यास हा एक उपक्रम आहे की जो अंबरनाथच्या परमपूजनीय अक्का स्वामींनी 1984 पासून शिवथरघडीमध्ये चालू केला. आज 33-34 वर्ष होत आली. साधक बदलत आहेत, वर्षानुवर्ष येत आहेत. 10-10, 20-20, 22-22 वर्ष येणारी मंडळी आहेत की जी अव्याहतपणे तिथे येत आहेत. तिथे येतात, 7 दिवस साधना करतात आणि जाताना काय वाटतं, सगळ्यांची भावना अशी असते, कोजागिरी पौर्णिमेला सगळी जण तिथे येतात, 7 दिवस तिथून राहतात, ती साधना करतात आणि जाताना असं म्हणतात, इथून जी ऊर्जा मिळाली आहे ती आम्हाला वर्षभर पुरते. अशी ऊर्जा आपल्याला आपल्या उपास्य देवतेकडे, उपास्य सद्गुरूंकडे आपण जेव्हा जातो तेव्हा त्यांच्या समाधीजवळ बसल्यानंतर ती स्पंदन आपल्याला अतिंद्रिय असे प्रचिती आणून देतात, अनुभव आणून देतात. आणि म्हणून अशा ठिकाणी आपण जायला पाहिजे. समर्थ या समासामध्ये सांगतात की संतांना ही देहबुद्धी नसते, त्यांची सगळी कर्म जी आहेत तर ती निष्काम कर्म असतात. आणि म्हणून त्यांच्या कर्मांनाही कुठली फळाची आसक्ती चिकटलेली नसते. आम्ही ग्राहक पंचायतीचं काम करतो. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी आम्ही असं मानतो की अवतारी पुरुष म्हणून जन्माला आले. 1 लाईफ 1 मिशन. या समाजातला जो अडलेला आहे, नडलेला आहे, शोषित वंचित ग्राहक जो आहे त्याच्या उत्थानासाठी ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींनी ग्राहकोपनिषद लिहिलं. ग्राहकांसाठी संस्कृतमध्ये उपनिषद लिहिलं. समर्थ या समासामध्ये सांगतात, या कारणे पुण्यमार्गे चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याय सांडून न जावे, अन्याय मार्गे श्रीराम. सगुण भजन. समर्थ म्हणतात की अन्याय मार्गाचा वापर करू नये आणि भजन हे देवाचं वाढवलं पाहिजे. आपण औचित्य मरवून जावे, मग भगवत भजन कोणे करावे.
असं समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलंय. सज्जन हो, दासबोधाचा अभ्यास फक्त आपल्यापुरता मर्यादित नाही ठेवायचा. आपल्या मुलांना, आपल्या सुनांना, नातवांना सांगत राहू, आपल्या मित्रांना, आपल्या आप्तेष्टांना सांगितलं पाहिजे की या ग्रंथाचे वैशिष्ट्य काय, या ग्रंथाचं अलौकिकत्व काय आहे, की ये जीवन नर का नारायण बना देगा. म्हणून समर्थांनी या ठिकाणी सांगितलंय, निष्काम बुद्धीची या भजना त्रैलोकी नाही तुलना. या तिन्ही लोकांमध्ये निष्काम बुद्धीचं जे कर्म आहे त्याला तुलना नाहीये, की जे निष्काम कर्म या संत महात्म्यांनी केलं. समर्थांनी पुढे असं सांगितलंय की सकाम भक्ती, फार सुरेख मुद्दा या समासामध्ये समर्थांनी शेवटी दिलेला आहे. सकाम भक्तीने फळप्राप्ती होऊ शकते असं खूप ठिकाणी आहे. खूप उपासना पद्धतीमध्ये सकाम भक्तीचं स्तोम आहे. एखाद्या मठामध्ये जायचं, तिथं महिनाभर झाडून काढायचं आणि ते गुरुजी असं सांगतात की तुमच्या मनातली जी काही चिंता आहे, किंवा आपण एक माणूस पीडित असतो, तो जातो प्रपंचामध्ये अडलेला नडलेला, मुलीचं लग्न जमत नाही, जमलेल्या मुलाचं लग्न होऊन 2 वर्ष झाली पण काही इश्यू नाही आहे, माझं प्रमोशन राहिलेलं आहे. मग ते तिथले गुरुजी सांगतात की दिवा लावा, महिनाभर येऊन या पोथीचं वाचन करा, या झाडाच्या खाली इथे येऊन बसा, दररोजची साफसफाई करा, असं ते काहीतरी ते सेवा देतात आणि त्यातून ते फळप्राप्ती होते. समर्थांना असं काम बिलकुल मान्य नाही. समर्थांच्या कुठल्याही वाङ्मयामध्ये, कुठल्याही ग्रंथामध्ये अशी सकाम फलप्राप्ती अपेक्षित नाहीये. म्हणून समर्थांच्या नादी कुणी लागत नाही. आपण फार भाग्यवान आहोत. समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करण्याची दृष्टी आणि समर्थ वाङ्मयावर चिंतन करण्याचा विवेक भाग्यवशाने आम्हाला मिळालेला आहे. सज्जन हो, फार भाग्यवान आहेत आपण. समर्थ म्हणतात सकाम भजनाने फळप्राप्ती होऊ शकते, पण निष्काम भजनाने भगवंताची प्राप्ती होते. मग तुम्हाला त्या फळप्राप्ती, त्या फळामध्ये अडकायचं आहे का ज्याने फळ दिलं त्या भगवंताला अंकित करायचं आहे? साधा विचार आहे ना. कामनेने फळ घडे, निष्काम भजने भगवंत जोडे, फळ भगवंता कोणीकडे महदांतर श्रीराम. फार मोठा अंतर आहे समर्थ सांगतात. फळ आणि भगवंत जमीन आसमानाचा फरक आहे. सकाम भजन कराल, काहीतरी संकल्प करून ठेवाल, असं झालं तर तसं, तसं झालं तर तसं. धंद्यात 10% नफा मिळाला तर मी 2% तिरुपतीच्या त्या हुंडीमध्ये आणून टाकीन. ही सकाम भक्ती आहे. माझं असं काम झालं तर मी हे करीन, ते झालं तर ते करीन. ही लारूचे देवाला द्यायची का देवाला? समर्थ म्हणतात सकाम भजन असं तुम्ही कराल तर तुम्हाला फळ मिळेल. निष्काम भजने भगवंत जोडे. तो भगवंतच, तो मुख्य देवच तुमच्या जवळ येऊन बसेल ना. मग तुम्हाला काय मागायची गरज आहे? हम बैठे आराम, संत कबीर म्हणतात का नाही? आणि जप करे प्रभू श्रीराम. मी तर निवांत बसलोय, भगवंतच माझ्याजवळ येऊन बसलाय, माझं काम तो करणार नाही तर का नाही करणार? निष्काम कर्म याचं एक उदाहरण आत्ता ह्या 2 दिवसाखाली उपनिषद गंगा या मालिकेमध्ये मी पाहिलं. त्याचा संदर्भ मला वाटतं की या ठिकाणी जास्त योग्य राहील. काय आपल्याला माहिती आहे, तानसेन माहिती आहे. त्याचं नाव होतं रामतनू. त्याचं लहानपणाचं नाव काय? रामतनू. रामतनूचे वडील रामतनू या मुलाला, बालकाला घेऊन हरिदास गुरुजींकडे येतात. हरिदास हे अत्यंत नावाजलेले नाद ब्रह्म निर्माण करणारे साधक आहेत. ते तिथं घेऊन येतात. वडील आणतात त्या मुलाला, रामतनूला गुरुजींसमोर बसवतात. गुरुजी म्हणतात काय तुला जमतं? तर ते त्याचे रामतनूचे वडील सांगतात की तो पक्ष्यांचा आवाज काढतो, प्राण्यांचा आवाज काढतो,
तर ते म्हणतात, अहो का, अरे मग मला कोकिळेचा आवाज काढून दाखव, वाघाचा आवाज काढून दाखव. आणि हे सगळे आवाज काढल्यानंतर हरिदासांच्या लक्षात येतं की याच्या गळ्यामध्ये देवता अधिष्ठान पावलेली आहे. आणि समर्थांना लेकराचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात, त्याप्रमाणे त्या आश्रमामध्ये त्या तनुरामचे त्यांना मोठेपण दिसून आलं. आणि मग ते म्हणाले की ठीक आहे, राहू दे. तनुरामला त्यांनी मोठा केला, खूप मोठी साधना दिली. आणि ते म्हणाले की माझ्याजवळ जे जे होतं ते मी तुला दिलंय. आता तुला जर अजून शिकायचं असेल तर तू शिकायला अजून दुसरीकडे जाऊ शकतोस. तनुराम असं म्हणतो की मला ग्वाल्हेरच्या राजघराण्यात जाऊन माझी गायकी पेश करायची. आणि तो ग्वाल्हेरच्या राजघराण्यामध्ये जातो. आणि त्याचं ते गायन वगैरे ऐकल्यानंतर सगळा राजदरबार खुश होतो. आणि मग तिथं तो राजपुत्र त्याला असं म्हणतो की अरे तुझं नाव तर तानसेन ठेवायला पाहिजे. आणि तेव्हापासून तनुरामचा तानसेन झाला. आता तानसेननी खूप मोठी साधना केली, आपल्याला माहिती आहे. आणि त्यानंतर मग त्याला असं वाटलं की आपण ग्वाल्हेरच्या ऐवजी आपण अकबराकडे जायला पाहिजे. आणि म्हणून तो अकबराकडे येतो. अकबराकडे आल्यानंतर आपल्याला माहिती आहे अकबराकडे बिरबल वगैरे असा नवरत्नांचा दरबार होता, त्यामध्ये तानसेन एक आहे त्या नवरत्नांमध्ये. आणि मग तो अकबर असं म्हणतो की बिरबल हा जर एवढा सुरेख गात असेल तर याला जे गुरुजी आहेत यांचे हरिदास, त्यांना काय नाही आपल्या दरबारात बोलवता येईल. तो तानसेन म्हणतो की नाही, माझे स्वामी नाही येणार असे. तर तो म्हणतो का नाही येणार? अरे यार, हे सूरदास, कालिदास, हरिदास हे दास आहेत, पण माझ्याकडे काय येत नाहीत. फार सुरेख संवाद आहे तो. ते दास असून काय येत नाहीत माझ्याकडे, मी राजा आहे. तर बिरबल म्हणतो की ते दास आहेत, पण ते भगवंताचे दास आहेत. आणि मग अकबराला उत्कंठा चढते. आणि अकबर असं म्हणतो की तानसेन काही कर, पण मला तुझ्या स्वामींचं गायन ऐकू दे. तर तो म्हणतो अवसर नाही ते गाणार मी म्हणलं म्हणून किंवा तुमच्यासाठी म्हणून. ते फक्त श्रीकृष्णासाठीच गातात. आणि केव्हा गातात? जेव्हा राधा राणी आदेश देते तेव्हा. बघा काय सुरेख हे ते भाव त्याच्या पाठीमागचा. आणि मग एक दिवस असं ठरवतात. आता कसं आहे की तानसेनला आपली नोकरी टिकवायची आहे, त्याला त्यातून नोकरी करत करत अजून काय 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 मिळवायचंय. ही सगळी भौतिक संपदा मिळवायची आहे त्याला. सकाम भजने फळ मिळे. मग तो एक प्लॅन करतात आणि तानसेन हरिदासांकडे जातो. हरिदास वार्धक्याने खाटेवर पडलेले असतात. आणि त्याला पाहून आनंदित होतात. आणि त्याला म्हणतात की अरे काहीतरी गा श्रीकृष्णासाठी. तर तो म्हणतो की ठीक आहे. सज्जनो, काय करतो हा तानसेन? गात असताना मुद्दामहून चूक करतो आपल्या गायनात. त्या काही ताना वगैरे असतील त्यातलं तो त्याच्यामध्ये बदल करतो. आणि झोपलेले जे हरिदास आहेत त्याचे गुरुजी बसतात, ते उठतात. ते म्हणतात रुक जाओ, आज तुझं लक्ष नाहीये गाण्यामध्ये. मी तयार केलेला हा तानसेन नाहीये. आणि ते म्हणतात घेतो तंबोरा. आणि ते गायला बसतात. आणि ती आर्तता त्यांच्या गायनातून प्रकट होते. हा जो पलीकडच्या रूम मध्ये बसलेला अकबर असतो सामान्य माणसाच्या वेशामध्ये, तो येतो आणि तिथं समोर बसतो आणि ते गायन ऐकतो. त्याच्या डोळ्यातून पाणी बाहेर येतं, अश्रुपात होतो त्याला. म्हणजे एक भावविभोर अवस्था तो अनुभव करतो त्याची. आणि ते गायन झाल्यानंतर हरिदास डोळे उघडतात आणि पाहतात तर समोर अकबर राजा आहे. त्यांच्या लक्षात येतं. पण ते अकबराला बोलवतात आणि ते म्हणतात की तुझं जे भावविभोर अवस्था आहे तर ती मला खूप आवडली आणि तू जाणकार आहेस याच्यातला. हे परत येतात. आता अकबराचा आणि
तानसेनचा संवाद तुम्ही ऐकला तर तुम्हाला निष्काम कर्मयोग काय तो लक्षात येईल. अकबर विचारतो की तू एवढा छान गातोस, तुझ्यापेक्षाही तुझे वस्ताद जे आहेत गुरुजी ते किती काय, मला तर म्हणजे मी देहबुद्धी माझी हरवून गेली त्या ठिकाणी. तर ते म्हणतात की त्यांना का जमतं. तेव्हा तानसेन सांगतो की ते उपजीविकेसाठी गात नाहीत आणि त्यांना भीती नाहीये. त्यांच्यात माझ्यातला फरक काय, मी ग्वाल्हेर दरबारातून तुमच्या दरबारात आलो, तुमच्या दरबारामध्ये मला मानाचं स्थान मिळालं, ही मला प्राप्ती होण्यासाठी, या फळासाठी म्हणून माझी साधना आहे. अकबर विचारतो तुला भय कशाचं आहे. तर तानसेन म्हणतो हे जे काही मी मान सन्मान इज्जत आणि भौतिक संपदा मिळवली आहे ती कदाचित माझ्या आयुष्यातून निघून जाईल, त्याचं मला भय आहे. हरिदासांच्या ठिकाणी साधनांसाठी फळासाठी म्हणून तेच गात नाहीये, श्रीकृष्णाला आळवण्यासाठी, त्याला सुख प्राप्त व्हावं, त्याला समाधान मिळावं म्हणून ते गातात. आणि तेही राधा राणीचा आदेश आल्याशिवाय नाही. आणि त्यांना भय कशाचा आहे, कारण ते श्रीकृष्णासाठी गातात. निष्काम कर्मयोग हा असा आहे. जर आमचा निष्काम कर्मयोग असेल तर आम्हाला कुठलीही भीती आम्हाला राहणार नाही. आणि आमचं कर्म जे आहे तर ते अशा पद्धतीचं होईल, कुठलीही वासना त्याच्या पाठीमागे राहणार नाही. काही मिळवायचंय किंवा कुठल्या भयापोटी आम्ही कुठलंही कर्म आमच्याकडून होणार नाही. म्हणून समत्वम योग उच्यते पतंजली योग सूत्रामध्ये, किंवा योग कर्मसु कौशल्यम, माझं जे कर्म आहे तर ते एक योग म्हणून मी केलं पाहिजे आणि सगळ्या कौशल्याने केलं पाहिजे. ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास मी असा कौशल्याने केला पाहिजे, मी माझ्यासाठी एक साधना म्हणून केला पाहिजे. आणि समर्थ प्रसन्न व्हावेत, प्रभुरामराया प्रसन्न व्हावा म्हणून मी या ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे, अशी धारणा आपण ठेवली पाहिजे. सज्जन हो, असाच अभ्यास करण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजता आपण पुनश्च भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. आजची झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.